दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान संपलेलं आहे। 8 फेब्रुवारीला निकाल आहे, ज्याच्यामध्ये समजणार आहे की दिल्लीमध्ये भाजपा अनेक वर्षांनंतर कमबॅक करू शकणार का, की केजरीवालांचा आम आदमी पक्ष आपली गादी ही कायम राखणार। काय सांगतात पोल ऑफ पोल्स आपण समजून घेऊया। 70 एकूण जागा आहेत, 36चं बहुमत आहे। त्याच्यापैकी मॅट्रिक्सचं म्हणणं आहे की आपला 32 ते 37 जागा मिळतील तर भाजपला 35 ते 40। जेव्हीसीचं म्हणणं आहे की आम आदमी पक्षाला 22 ते 31 तर भाजपला 39 ते 45। पीपल्स इनसाइटचं म्हणणं आहे 25 ते 29 जागा आपला तर 40 ते 44 जागा भाजपला। चाणक्यचं सांगणं आहे की 25 ते 28 जागा आम आदमी पक्षाला मिळू शकतात तर 39 ते 44 जागा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे। पीपल्स पल्सचा अंदाज आहे की 10 ते 19 जागा आपला आणि 51 ते 60 जागा भाजपला मिळण्याचा सगळ्यात हायेस्ट ह्याच्यामध्ये आकडा पाहायला मिळतोय भाजपला पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल नुसार। पीक मार्क क्यूचं म्हणणं आहे की 21 ते 31 जागा आम आदमी पक्षाला आणि 39 ते 49 जागा या भाजपला मिळू शकतात। याची एक सरासरी काढली तर यातनं ही गोष्ट दिसून येते की भाजपचं दिल्लीमध्ये कमबॅक होऊ शकतं। दिल्लीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय, घवघवीत यश मिळू शकतं असा एक्झिट पोल सांगतोय। काँग्रेसबद्दल जर तुम्हाला उत्सुकता असेल तर काँग्रेसच्या हाती मात्र सपशेल निराशा येणार आहे, कारण सगळे एक्झिट पोल्स असं दाखवत आहेत की जेमतेम काँग्रेसला 0 ते 1 फार तर फार डोक्यावरून पाणी 2 जागा मिळतील असे एक्झिट पोल दाखवत आहेत। या एक्झिट पोलवर तुमचं काय मत आहे आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांसंदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि बघत राहा मुंबई तक।